पण दोनच्या लेवलला आपण तुम्हाला देतोय. यामध्ये प्रत्येक डेट वाईज कुठल्या डेटला काय करायचं हे दिलेलं आहे. 2021 आणि 22साठी आपल्या प्रांताने वाचन केलं अर्चना त्याप्रमाणे तसंच आंतरराष्ट्रीय डान्स संघटनेमध्ये 5 ग्लोबल कॉलेज होते. डायबिटीस आहे, विज्ञान एन्व्हायरमेंट आहे आणि चाइल्ड कॅन्सर चाइल्डहुड कॅन्सर या 4-5 याच्यासाठी मी ॲक्टिव्हिटी करणार आहे. आणि माझा माणूस आहे पर्यावरण आणि डायबिटीससाठी मी डायबिटीस कॅम्प जास्त घेण्याची मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यात 2 मोठे कॅम्प घ्यायचे म्हणजे तुमच्याकडे एक पोलीस बांधवांसाठी मोठा कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो डायबिटीसचा. आणि एस टी स्टँड आपलं एस टीची कर्मचारी त्यांच्यासाठी देखील मोठा कॅम्प करायची करणार हे 2 कॅम्प. आणि पर्यावरणासाठी एक इकडे डॉक्टर्स डेपासून डॉक्टर्स डे आम्ही साजरा करणार आहे. त्यासाठी वृक्षारोपण करणार आहे. त्याच्यासाठी डॉक्टर्स डे कृषी दिन CA डे करणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाला 5 झाडं त्यांनी कंपल्सरी लावायचे. 1,000 रुपये फंड रेझिंग त्यांच्याकडून मागणार आहे. ते जर दिले नाही तर आपण स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून त्यांच्या नावाने 5 झाडं आणि 50 लोकांना अंगासाठी 50 लोकांचे जेवण एवढ्या करणार. आणि जर डायरेक्ट देता येत नसेल तर आमच्या गावातून आदमी वगैरे आहे त्यांच्याकडे सुपूर्द करून टाकायचं. एक फूड बँक पण फूड बँक चालू झाले. हे प्रत्येक वाढदिवसाला 5 झाडं आणि अंगासाठी 50 हे करायचं. कमीत कमी 200 झाडं लावायचं मी एक संकल्प केला आहे. आणि डायबिटीस झालं चाइल्डहुड कॅन्सरसाठी आय कॅन बी घ्यायचं शाळेत करायचं त्याच्यानंतर कर्मठ प्रोजेक्ट होतं ते माझ्या डोक्यात आहे. 15 असणार आपली शाळा आहे. संध्याकाळी 6 ते 9 तर आपण सरळ टेबल खुर्ची सगळंच आहे काय सगळंच आहे. 6 ते 9 या काळात भविष्यात वर्तमान असतात. स्पर्धा परीक्षेची पुस्तकं कपाटावरून ठेवावं त्यांना अभ्यासासाठी हे करायचं. प्रमाणपत्र आमचं आहे. येणाऱ्या वर्षात 2021 वर्षामध्ये तुम्ही मला पेसरी म्हणून सिलेक्ट केलेला आहे. तर मला जास्त काय सांगायचं आहे सर. अर्चना प्रोग्रामप्रमाणे अनिश्चिती आणि ॲक्टिव्हिटी या दोन्हीमध्ये मी काम करण्याचा प्रयत्न करेन व सरांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा घ्यायचा प्रयत्न करेन. दिल्लीचे क्लबचे प्रेसिडेंट आहे. ह्याच्याप्रमाणे जे प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही सर्व कार्यक्रम घ्यायचे प्रयत्न करतो. आणि मी एक शिक्षक आहे. आता थर्ड वेव्हमध्ये जास्त मुलांना धोका आहे असं समजते. तज्ज्ञांनी सांगितलं जातं हे सरांचं पण एक दिवस शाळेमध्ये कॅम्प ठेवायचे प्रयत्न करू आणि त्याप्रमाणे सर्व प्रोग्राम अरेंज करून राहिले. तो वेगळाच असतो आणि देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या दोघांचा आनंद घालवत होतो. तर अशा दृष्टीने आपण हंगामावर काम करू शकतो. झाडं लावून पर्यावरणावर करू शकतो. मी सांगितलं की सरांच्या आपण शाळेमध्ये एक मार्गदर्शनावर आपण शिबिर घेऊ. नक्की घेऊ सर. पण मला काय म्हणायचं आहे की शक्यतो लोकलच्या लोकांना तुम्ही महत्त्व द्या. आज 1 जुलै हा लायनीचा प्रथा पहिला दिवस तर त्या दिवशी आपण गावातल्या एक शेतकऱ्याला निवडा. मला हायकोर्टाकडे डायबिटीससाठी दिलेलं आहे दवाखान्याने. या वर्षामध्ये आपल्या 5 गोष्टीपैकी जे इंटरनॅशनल दिलेले आहेत त्याच्यामध्ये डायबिटीसचं म्हणजे काय. पण त्या डायबिटीससाठी आम्ही काम करण्यासाठी मला वाटतं मागं आमची चर्चा झाली होती की शाळेमध्ये सुद्धा जेवढा आमचा शिक्षक स्टाफ आहे किंवा आमचे जे सिनियर मेंबर आहेत त्यांच्यासाठी ST स्टँडमध्ये आणि याच्यामध्ये कॅम्प घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे डायबिटीस झालेल्या लोकांपेक्षा जे म्हणजे ब्लाइंड आहे आपल्या समाजामध्ये 8 ते 9% आता
सुद्धा डायग्नोस झालेले आहेत, पण न डायग्नोसिस झालेले आहेत त्यांचं जास्तीत जास्त ट्रेसिंग करून जे नवीन लोक डायबिटीसमध्ये निघतील त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे. कमीत कमी आम्ही या वर्षामध्ये एक 1000 ते 2000 लोकांपर्यंत आमच्या पोहोचण्याचा मानस आहे ट्रेसिंग करण्यामध्ये. त्या अध्यक्षांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या सहकार्यानं दोन्ही क्लबमध्ये सुद्धा आम्ही एक कॅम्प वगैरे म्हणा किंवा लेक्चर किंवा त्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी लेक्चर केली. आणि डायबिटीसमध्ये ते सगळ्यांना डायबिटीस म्हणजे एवढं भीती वाटत नव्हतं. आता कोविडमध्ये कसं समजलं की कोविडमध्ये डायबिटीसमुळे काय घडू शकतं हे लोकांना समजलेलं आहे. डायबिटीस हा किती घातक आहे हे लोकांना समजलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता लोकांना ती जागृती वाढेल आणि त्यांना कोविडमध्ये त्यांना कॉम्प्लिकेशन जे आहे डायबिटीसमुळे होणारे ते कॉम्प्लिकेशनची जाणीव करून दिली तर त्यांना वर्षाला 6 महिन्याला एकदा जे महत्त्वाचे आपले ऑर्गन्स आहेत शरीरातले, किडनी, परत हृदय आणि डोळे याच्यावर जे दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम होऊ नये म्हणून किमान वर्षात एकदा बाकी त्याची सगळ्याची तपासणी करणं गरजेचं आहे. आता आपल्या भारतामध्ये नुसतं डायबिटीसवर जर 100% लोकांपैकी फक्त 80% लोक हे बाकीच्या टेस्ट करतच नाही. फक्त डायबिटीसवर गोळ्या घेतात वर्ष. 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे डॉक्टर सेक्रेटरी, 22 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि 4 दिवसांनी सेक्रेटरी आपसे झोन सेक्रेटरी सर्व क्लबचे पदाधिकारी आणि आपल्या झोनमध्ये एकमेकांची ओळख करून घेणं आणि एकमेकांच्या व्ह्यूज जाणून घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्याप्रमाणे चांगल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी झोनमध्ये व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणं. यासाठी झोन ॲडवायझरी मिटिंगचं आयोजन केलं त्याबद्दल मी महेश यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एकमेकाला समजून घेणं, एकमेकाला समजावून सांगणं आणि पुढं वाटचाल करणं. वी सर्व घोषवाक्य आपण लायनिझममध्ये नेहमीच घोषित करतो, म्हणजे आम्ही सेवा देतो. लायन्सचं तर प्रत्येकाला तर लोकच आपल्याला जसं 2 आहे 3 क्लब चालू तसं सोलापूर रिजन सध्या 6 झोनचा बनलेला आहे. एकूण 18 क्लब आहे. त्या अशा 18 क्लब तसं आपला डिस्ट्रिक्ट 32-34 दर एक या जिल्ह्यावरती असं मला वाटतं की प्रथम मुख्यमंत्री राजशेखर कापसे यांना पासून असं त्यांनी ब्लॅक करून त्याला अपमान वाढवलं आहे. म्हणजे माझ्यापेक्षा त्यांनी जास्त बोलावं अशी अपेक्षा मी महाराष्ट्र काय म्हणते मी आल्याला ते अजेंडा बघितला आणि मला सुटका आणि महेश यांचा अभिनंदन करतो आणि गुड अँड ग्रेट बिगिनिंग इज हॅपी एंडिंग आणि यावर्षी सुद्धा त्यांना मल्टिपलचा बेस्ट होऊन अशी तयारी आपण करून घेणार आहोत. हे सुद्धा सक्षम आहे पण ते सुद्धा फार काय अवघड नाही असं माझ्या लक्षात आलं माहिती नाही. तर विश यू ऑल द बेस्ट फॉर. दुसरं म्हणजे अक्कलकोटला येण्यासाठी ते काय सुरू असतो. मला फक्त त्यांनी एक फोन केला की असं जायचं. येस आय एम रेडी. कारण अक्कलकोट आणि सोलापूर मिष्टाम त्याचे संबंध अतिशय घनिष्ठ आहेत आणि ते त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभलं पाहिजे. आणि काय एक नवीन क्लब करत असताना किती प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं ते जवळ आमचे एम.के. पाटील सरांनी पाहिलं. त्याप्रमाणे राजशेखर सरांनी पण गेल्यावरती एक नवीन क्लब अक्कलकोटमध्ये चालू केला. त्या अडचणीला सामोरं जात असताना खूप मोठा वेळ द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लायनिझम हे जगणं आहे. हे लायनिझम म्हणजे काय ते आपण रोज जगतो. झोन चेअरमन महेश रळे, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र आणि गुरु व्यक्तीची सर आणि आमचे मित्र झोन सेक्रेटरी अनिल गणेश बैरागकर, दोन्ही क्लबचे अध्यक्ष संतोषजी
शिरीष पंडितजी अकोट ग्रुपचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे मिटगावचे अध्यक्ष गंगाप्रसाद आणि ज्येष्ठ कॅबिनेट ऑफिसर एम के पाटील सर, आणि त्याचप्रमाणे विद्यमान रिजन चेअरमन डॉक्टर अभिजित जोशी आणि लायन्स क्लब अक्कलकोटचे ज्येष्ठ सदस्य आणि येणाऱ्या लायन्स वर्षामध्ये मायक्रो कॅबिनेट इंटरनॅशनल जे पोस्ट डायबिटीज पोस्ट घोषितात आपले डॉक्टर हिवारे सर आणि सर्व सचिव खजिनदार आणि सर्व उपस्थित बंधू, आज या ठिकाणी जे मी आलो आहे ते तुमच्या सगळ्यांच्या निवडून येण्यासाठी जे कष्ट केले त्याच्यामध्ये आपले उमेशजी नळे यांनी फार मोठा म्हणजे माझ्यासाठी फार प्रयत्न केले आणि मागच्या वर्षी इव्हन कोविडची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी बरोबर जाऊन मतदान करून घेतले आणि मला निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर व्यक्तीची जिजुर्वेदी पीडीजी यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा आम्हाला भाषण केलं आणि त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो. आणि त्याचप्रमाणे एम के पाटील ज्यावेळेला इलेक्शनच्या अगोदर एक मिटिंग आम्ही घेतो सोलापूरला की इलेक्शनच्या पूर्वतयारीसाठी, त्यावेळेला सगळ्या जागेचं हॉटेल वगैरे सगळं उपलब्ध करून एम के पाटलांनी त्या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतलो आणि त्या मिटिंगमध्ये आमचे उमेदवारी जाहीर झाली आणि आम्ही कामाला लागलो. त्यानंतर त्यांच्यासुद्धा आम्हाला वेळोवेळी मला मदत मिळालेली आहे आणि मी निवडून आणण्यामध्ये सुद्धा त्यांचा हातभार पण फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आमचे विद्यमान रिजन चेअरमन आपले अभिजित जोशी किती वेळी फोन करा रागात येत नाही. विशेष त्यांचे वैशिष्ट्य असे की किती पण त्यांना फोन करा तरी रागात येत नाही. उलट त्यांच्याशी बोलायला एकदम चांगलं वाटतंय आणि कुणालाही मदत करायला ते तत्पर असतात. आणि खरं सांगायला हरकत नाही, म्हणून मागच्या वर्षी माझं जे ब्राउचर छापलं गेलं, ब्राउचर म्हणजे माझा असा मी लायनेजमध्ये जॉईन झाल्यापासून मी काय काय केलो त्याचं हायलाईट व्यवस्थित पद्धतीने प्रांताला मी काय बाबा माझा अर्सा ते त्यांनी तयार केला, माझा ब्राउचर कोण त्यांनी तयार केला, एवढं उत्कृष्ट ब्राउचर आपल्या डॉक्टर अभिजित सरांनी तयार केलं. त्याच्यामुळे उत्कृष्ट असं ब्राउचर तयार झाला. त्यांचं सुद्धा माझ्यावर ह्या सर्व लोकांचं ऋण माझ्यावर आहे आणि प्रथमतः मी या सर्वांचं मी मनपूर्वक आभार म्हणून धन्यवाद म्हणून कारकीर्द आहे. आणि आपण सर्वजण मला निश्चितच मला मदत करतात आणि माझं कार्यकाळ आणि आपण सर्व मिळून एक चांगलं आपण काम करायचं असं आपण ठरवलेलं आहे. माझं पूर्ण व्यक्त मी तुमच्याशी केलं. आता हे जी प्री 2 आठवड्याची मिटिंग घेतली त्याला काय म्हणतात वॉर्मअप मिटिंग. त्यावेळेला आपण ग्राउंडवर जातो, रनिंग करायच्या अगोदर आपण वॉर्मअप करतो, जे आपल्याला अचिव्हमेंट करत असते. वॉर्मअप जर केलं ना मग पुढे रनिंगमध्ये तुम्ही रेस शिकता. तसं हे जे आहे ते वॉर्मअपचं मिटिंग आहे काय, त्या दृष्टीने त्यांनी जे वॉर्मअप केलं. कारण मी सुद्धा 2014-15 पासून आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे माझं मी पहिल्या वर्षी 2014-15 अध्यक्ष होतो. दुसऱ्या वर्षी 15-16ला मला दुसऱ्या अध्यक्षपदाची शपथविधी डॉक्टर येजेरू सरांनी दिली. त्यांचा सुद्धा परिस्पर्श मला लाभला होता आणि 2014-15 पासून ह्या सर्व लोकांशी माझा संपर्क येत आहे. आणि हा जो 2 आठवड्याचा जे आपल्याला फायदा काय आहे की जे प्रांतामध्ये जे काय घडामोडी घडतात त्याचा आपल्याला तुम्हाला आम्ही माहिती देतात. प्रत्येक 3 ह्या वर्षभरामध्ये 2 ॲडवायझरी मिटिंग असतात. 3 महिन्याने 2 ॲडवायझरी मिटिंग असतात. त्या मिटिंगला कंपल्सरी तुम्ही अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि फर्स्ट वाईस यांनी तसं बघायला तर अध्यक्ष आणि सचिवच जास्त हे असतं, पण खजिनदार आणि फर्स्ट वाईस सुद्धा आलं तर चालते की त्यांना पुढच्या त्याला एक ट्रेनिंग तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होतो. तुम्ही खासदारी सगळीकडे आपण वापरू शकता. हे म्हणजे लिडरशिपच झालं आणि ह्या माध्यमातून तुम्ही तुमचं लिडरशिप देत असतात.
आणि आणि त्यानंतर मोठमोठे जे प्रोजेक्ट असतात एखाद्या तुमच्या क्लबला तुम्ही प्रोजेक्ट करू शकता की अक्षरपणे तुम्हाला फंड सुद्धा मिळेल तुम्हाला एखाद्या अट्रॅक्ट करून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट करा आणि त्या एलशेपणे तुम्हाला फंड मिळेल. हे जरा त्याचा फायदा. आणि त्यानंतर एलशेपला सुद्धा हे फंड कसे गोळा होत आहे की आपण एलशेपला थोडं काम होईल काय तर डोनेशन आपण दोन चेअरमनला सांगू शकता आणि त्या पद्धतीने तुमच्या क्लबचं वाटचाल तुम्ही यशस्वीपणे करू शकता. आणि जे ॲक्शन प्लॅन तुम्हाला दिलेलं आहे कमीत कमी तुमचं ॲक्शन प्लॅन जर तुम्ही राबवला तरी सफिशियंट आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा केला. आणि या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल ते दोन चेअरमन मी म्हणून आभार मानतो. आणि त्यांचं या ठिकाणी मी विशेष अभिनंदन करतो की वर्षभरामध्ये मागच्या वर्षी सुद्धा बेस्ट प्रेसिडेंट मल्टिपलमध्ये झाले आणि त्यानंतर त्याच्या मागच्या वर्षी Home Secretary and unmanaged by agriculture. आपल्या डिस्ट्रिक्टचे हाय डिस्ट्रिक्ट विभाग मिले लँड राजशेखर खानसे आमच्या क्लबचे डिस्ट्रिक्टचे माजी प्रधान लँड ऑथॉरिटीचे विरोधी यावर्षी गिफ्ट हाऊसचे अध्यक्ष सर्व डिस्ट्रिक्ट ऑफिसर लँड सर्वांचं स्वागत. पहिल्यांदा प्री झोन ॲडवाइज मीटिंग ही लहान पाहण्याचं पहिल्यांदा बरोबर प्री कॅबिनेट मीटिंग खूप आठवण प्री झोन मीटिंग जे कंडक्ट केले पहिलं त्यांचं अभिनंदन सर्वात कार्यालयाचं अभिनंदन. त्या बाबतीत मी थोडं माहिती देतो तुम्हाला. हा जो मी दोन पुस्तके काढला मुखपत्र काढायला आहे महाराष्ट्र आहे मला वाटतं पहिले केवळ दुसरे कॅबिनेट मीटिंग देणार आहे तिसऱ्या कॅबिनेट मीटिंगला मी प्रकाशित करणार आहे. ह्या बाबतीत आपल्या तिन्ही क्लब कोणाला लेख द्यायचे असेल ते तुम्ही देऊ शकता. तुमचं जेव्हा किंवा ते इन्स्टॉलेशन झाल्यानंतर फोटो आणि स्टेप काढणं की माझ्या मेलवर किंवा गंडेवर सध्या त्यांच्या मेलवर पाठवून देतो आम्ही पाठवून देतो. आणि ह्या तिन्ही क्लबचे सभासद आहे तुमचं क्लबचं जाहिरात देऊ शकता का बघा. त्या समजा कुठले आपल्या क्लबकडून उद्योजक आहे त्याच्या काय जाहिरात ती जाहिरात रेट मी तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा पाठवून देतो. तुमचे सगळे जे पुस्तक घेतो आणि पुढील काळजी घ्यायची पैशासाठी तुमची नियुक्ती झाली तुमची क्लब ॲक्टिव्हिटी करा ॲडमिशन करा रिपोर्टिंग करा हे सांगितलेलं आहे. रोजगार सांगतो तुम्हाला. आणि तुम्हाला परत माझ्या वतीने डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन किंवा क्लब मेटॉलच्या वतीने तुमच्या तिन्ही कृषी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. झोन चेअरमन लायन महेश गळे साहेबांनी फार सुंदररित्या त्यांनी नियोजन करून दोन्ही लायन्स क्लब ऑफ दोन्ही लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट लायन्स क्लब ऑफ सोलापूर निमटाऊन या तिन्हीचे पदाधिकारी इथे येऊन महत्त्वाचं म्हणजे आपलं झोन प्री झोन ॲडवायझरी हे जे ज्यामध्ये आपल्या नवीन क्लब बुद्धींना आणि आम्हाला पण जे लायनिझमबद्दल म्हणजे करंट मागासं म्हणजे एक माहिती एक टेस्ट केली असं नाही. एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय महेश गणे म्हणजे एक प्रांतामध्ये सत्याला धबधबा नाही कारण दोन वर्षात प्लॅटिनम अवॉर्ड त्यांनी घेतलेले आहे आणि त्यांचं काम एक चांगलं नावाजलेलं आहे. आणि ह्यावेळी पण झोन चेअरमन म्हणून जे काम करतात त्यांनी ते पण प्लॅटिनम आणणार असेल आणि त्या माध्यमातून मी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे पदाधिकारी व दुधनीचे पदाधिकारी अहो तुम्ही भाग्यवान आहात का तर प्लॅटिनम जे अवॉर्ड मिळणार आहे झोन चेअरमन म्हणून तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आणि तुम्हाला पण बेस्ट प्रेसिडेंट म्हणून होण्याची चान्स आहे. आणि तुम्ही दोघांनी प्रयत्न करावा आणि तिघांनी बंडेवर साहेबांनी प्रयत्न करावा आणि त्या माध्यमातून तुम्हाला पण प्लॅटिनम मिळावा आणि महेश गणेचं तुम्ही रेकॉर्ड करावा. मी माझ्या मनातनं तर आज या कार्यक्रमाला अक्कलकोट लायन्स क्लबला नळे साहेबांनी म्हणजे एक रिक्वेस्ट केली आणि आम्ही पण म्हणून या
त्यांनी आल्याबद्दल आम्ही त्यांचं येऊन इथं कार्यक्रम घेतला म्हणून आम्ही त्यांचं आणि त्यांचं सत्कार करायचं आमचं लायन्स क्लबतर्फे माणूस आहे. आणि आमचे प्रथमतः PDG आमचे गायडिंग PDG म्हणून लायन डॉक्टर व्यंकटेश यजुर्वेदी साहेबांचा सत्कार. त्यानंतर यावेळी प्रांतासाठी आमचे लायन्स क्लबचे पोस्ट क्लब लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे PDG म्हणून नवीन निर्वाचित झाले त्यांना पण आमच्या क्लबतर्फे त्यांचे व आज झोन चेअरमन प्री झोन ॲडवायझरी मला वाटतं हे फार सुंदर संकल्पना त्यांनी रुजू आणि सुरुवात केली आणि आपल्या झोनमधला लायन्स क्लब आपल्याकडे समाज नागरिक या माध्यमातून इथून सुरुवात केली आणि त्यांचं फ्युचर ब्राईट व्हावं आणि पुढचे सगळे प्राधान्य करावं आणि त्यांचं पण मी सत्कार करतो. आणि आमचे झोन चेअरमनचे झोन सेक्रेटरी लँड ॲडव्होकेट आनंद गणेशजी ओ वैरागकर आणि हे सगळे ते पाहुणेच आहेत आणि त्यांचं पण आम्ही व आपल्या रिजनचे रिजन चेअरमन डॉक्टर आपले डॉक्टर अभिजितजी जोशी साहेबांचं मी सत्कार करू इच्छितो. डॉक्टर अभिजित जोशींचं कारकिर्दीला एवढं उत्कृष्ट झालं आहे रिजन चेअरमन म्हणून. प्रांतामध्ये 6 वर्षे उत्कृष्ट रिजन चेअरमन म्हणून त्यांचे झालेलेच आहेत. आमच्या दृष्टीने तुम्ही उत्कृष्ट रिजन चेअरमन आहात आणि उत्कृष्ट काम केलं त्याबद्दल तुमच्या लायन्स क्लब अक्कलकोट तर्फे पूर्ण अभिनंदन आणि सर्व क्लबकडून अभिनंदन. आपले लायन भोजराज बिंबार साहेब सेकंड वेळीसाठी ज्यांनी प्रांताला नेतृत्व देण्यासाठी उभारले होते आपले लायन MK पाटील साहेबांनी मागं घेऊन फार मोठी म्हणजे बिनविरोध निवडून होते स्वतः एक चांगलं पाठ आणि यापुढे त्यांनी प्रांताला यावर्षी पण त्यांनी सक्षम असे नेतृत्व द्यावे आणि त्यासाठी त्यांचाही सत्कार करतो आणि महाराष्ट्र लायनचे आणि आपले दोन्ही क्लबचे अध्यक्ष संतोषी जोगदे सर आणि कृष्णके त्यांनी दुधनीसारख्या ग्रामीण भागात एक लायन्स क्लब इंटरनॅशनलचं एक क्लब त्यांनी निर्माण केले आणि त्यांचं मार्गदर्शन मिळालं आपल्या MK पाटलांचं आणि त्यांचे विचार आचार आम्ही पहिल्यांदा त्यावेळी इन्स्टॉलेशनमध्ये त्यांचं ऐकतो आणि त्या ह्याच्यात त्यांना ओरिएंटेशनचं त्यांच्याकडे लायनिझमचं जे नेतृत्व गुण आहे त्यांच्याकडे आहे आणि तरी जातीने आपले शिक्षक आहेत आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात त्यांनी पटायचं आणि यापुढे लायनिझममध्ये दुधनीमध्ये एक मोठं काम त्यांनी सुरुवात करावं आणि पुढे जावं ही आमच्या लायन्स क्लब विशेष सांगतो म्हणजे मी पण दुधीचा मी एक क्लब 4% आहे जसं काय दुधी क्लब सुद्धा 4% दुधीचे एक क्लब तर मी 4% झालो दुधी क्लब ते 4%. आणि आपले गंगाप्रसाद बंडेवार साहेब आणि मला वाटतं त्यांनी सोलापूरमध्ये म्हणा इकडे म्हणा तिकडे म्हणा तिथं पण हजेर आलो म्हणा एक आम्हाला थोडंसं गंगाप्रसाद बंडेवारांना आमचं एक आपलं
कार्यक्रम घेत असताना त्यांची किती मदत केली त्यामुळं त्यांनी त्यावेळी एकदम अद्भुत सकाळी आम्ही उशिरा गेलो पण त्यांनी त्या काय म्हणतात फंक्शन हॉलमध्ये समोर बसून त्यांनी कामं करून घेतली तेव्हापासून बघतो अजून ह्याच्या व्यतिरिक्त आमचं आणि त्याचं नातं एक हरिणीनगर आमचे जे एकदम आर्टिस्ट अशोक भाई साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांना हरिणीमध्ये भरपूर आणि भरपूर मार्गदर्शन आणि भरपूर चांगलं त्यांचं आम्ही इथंपर्यंत आलो त्यावेळी आमचं आणि त्यांनी पळापळी एकाच पळापळी करत त्यामुळं त्यांचं पण मी अभिनंदन करून त्यांचं पण सत्कार करून 21-22 मध्ये जे आपले एकदम मन मिळावं एकदम शांत स्वभावाचे आणि दुसरी गोष्ट एकदम जे पण काम आपल्या ह्याच्यावर केले त्याच्या गौरव आणि पाठला करण्यामध्ये आमचे नायक शिरीष पंडितचा हात म्हणजे त्याचं कोळी पकडलं आणि एकदम मृदू स्वभाव असले आणि त्यांनी सगळ्या आमच्या क्लबची आणि त्यांच्या परिसरातल्या त्यांच्या मित्र एक जवळचं नातं त्यांनी निर्माण केलं त्यांचं पण सत्कार मी करू इच्छितो धन्यवाद सर आता प्रदीप दिवाळी साहेबांनी डायबिटीजचं एक पोर्टफोलिओ त्यांनी एकदम 1 नंबरमध्ये त्यांच्या मनाचं एक त्यांचं एक पॅक्ट डायबिटीजबद्दल आहे कारण डायबिटीजवर मला सगळं मार्ग वेळोवेळी त्यांनी त्याच्याबद्दल माहिती दिली आणि विशेष म्हणजे त्यांनी न मारता त्यांच्या जवळ पडलं हे आम्हाला पण आश्चर्य झालं म्हणजे एक सुनील सुतार साहेबांनी ते घेतले तर त्यांचंही कॅबिनेट ऑफिसर मायक्रो कॅबिनेट डॉक्टर प्रदीप दिवाळी सर इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड रेकग्नाइज पोस्ट आहे हां सर ते सांगेल सर्वांचे दोन-चार गोष्टी परत सांगू इच्छितो एक सगळ्यात म्हणजे सर्वांनी सांगितलं की सर्व पिक्चरमधला एक सीन तुम्ही इंडियन आहात आपण लाजतो निश्चित न लाजता समोरच्या माणसासमोर जाणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्ही अगदी बिनधास्त त्यासाठी तयार राहा त्याचबरोबर लायनिझममध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला हाताला धरून शिकवल्या जातात फक्त आपण ते जेव्हा बोलतील हात मारतील तेव्हा तुम्ही जर गेला तर तुम्हाला कुठेही ज्ञानामध्ये कमी पडत नाही कोणाला विचारावं लागत स्कूलिंग असेल किंवा कॅबिनेट मिटिंग असतील किंवा अक्कलकोट क्लबसाठी मुद्दामून सांगण्याचं म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला नेतृत्व द्यायचं त्यामुळे खूप ताकद द्यावं लागणार त्यामुळे अक्षय साहेबांची तयारी आहेच आहे सगळ्यांनी आहे आम्ही सगळे आहोतच तुम्ही तुमच्याशिवाय शक्य होणार नाही तुम्ही सगळे